ऍक्टिव्ह वॉइस फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता हा ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला आहे. आपण याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना त्याचा फॉर्म्युला कसा होईल बघा. आता ऑब्जेक्टचा काय लिहिलंय? सब्जेक्ट. ओके, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे एक प्रकारे. ऑब्जेक्ट प्लस एन इज आर प्लस सब्जेक्ट प्लस एन इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस प्लस सब्जेक्ट. म्हणजे हा इकडचा सब्जेक्ट इकडे येतोय आणि इकडचा ऑब्जेक्ट इकडे जातोय. ओके, आपण त्याला तुर्तास आपण असं जरी म्हटलं तरी चालेल. ऑब्जेक्ट प्लस एन इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता आपण समजा पहिलं जर कधी उदाहरण या ठिकाणी घेतलं, जसं की उदाहरणार्थ आय राईट अ लेटर, तर याचं कसं होईल बेटा? पॅसिव्ह वॉइस a letter is written by me. म्हणजे हा जो आय आहे, आय ची द्वितीया या ठिकाणी काय बनणार आहे? मी. अशा पद्धतीने हे आय राईट अ लेटर याचा ऑब्जेक्ट आहे अ लेटर. जो ऑब्जेक्ट या ठिकाणी आला त्याच्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद एन इज आर पैकी आय होता. ओके, तर त्याचा आय सोबत तर नेहमी एम येतं, परंतु आपण या ठिकाणी त्याचा पॅसिव्ह फॉर्म करतोय. आता हे लेटर जे आहे, लेटर काय आहे? लेटर इज अ सिंग्युलर. लेटर इज सिंग्युलर. तर सिंग्युलर असल्यामुळे आपण या ठिकाणी काय घेतला? इज घेतला. आणि क्रियापदाचं तिसरं रूप. मग कोणी लिहिलं पत्र? तर कोणाकडनं लिहिलं गेलं? तर बाय आय ची द्वितीया मी. अशा पद्धतीने त्याचा पॅसिव्ह वॉइस